जर त्याला लव्ह मॅरेज करायचं असेल, तर त्यांनी कुठल्या 5 महत्त्वाच्या गोष्टींचा दोघांनीही विचार करणं अपेक्षित आहे? लव्ह मॅरेजसाठी लव्ह मॅरेजसाठी आधी. लग्न परत परत मी सांगते, लग्न कसंही असू दे, लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, सगळ्यात पहिल्यांदा वेडिंगवरती जो तुम्ही विचार करताय, की लोक पण विचारताना त्यात भर कशी घालतात, अरे वा लग्न का कुठे, म्हणजे कुठल्या हॉलमध्ये होणार आहे, अच्छा हो का, म्हणजे तिथनं ते विचारण्याची हे सुरू. कोणीच असं विचारत नाही की तू लग्नाच्या मानसिकतेबद्दल काय विचार केलायस, बरोबर. किंवा लग्नाच्या पूर्वी दोघं जण उठतात आणि एखाद्या डॉक्टरकडे जाऊन मेडिकल चेकिंग करून घेतात. हे पण खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अपेक्षा तर ठरवत असताना अपेक्षा का ही हवी आहे मला, याचं रॅशनलायझेशन काय आहे त्याच्या मागचं, हे कुणालाच नाही सांगता येत. मला टॉल हँडसम नवरा हवा का, केवळ लक्ष्मीनारायणचा जोडा असं म्हणतात म्हणून, समाजासाठी का, म्हणजे तुझं म्हणणं काय आहे त्याच्यासाठी, किंवा तो म्हणतो की मला ती गोरीच पाहिजे का. आजही या कन्सेप्ट गेलेला नाही आहेत. मग का बरं असं आहे, फेअर लुकिंग पाहिजे का, पाहिजे फेअर लुकिंग. मग एका मुलाला विचारलं तर तो म्हणला माझ्या मित्रांच्या सगळ्यांच्या बायका फेअर आहेत, बर. सो मी लग्न का करतोय, हे मुळात मूळ प्रश्न आहे ना हा. मग बाकीच्या गोष्टी आहेत. मला लग्न का करावं असं वाटतंय, लग्नाचा अर्थ काय नेमका, लग्न म्हणजे दोघांची ग्रोथ हे डोक्यात येत आहे का, दोघांची ग्रोथ व्हायला पाहिजे ना लग्नाने. माझं आत्ताचं आयुष्य चाललंय त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे, बरोबर. तर लग्नाची गंमत आहे. लग्न म्हणजे सोबतीने राहणार आहोत. मगाशी तू शब्द वापरलास की अरेंज मॅरेजमध्ये लग्न मी सोबत राहणार आहे त्याच्याबरोबर. तर सोबत राहत असताना आपल्याला काय बरं हवं आहे, मला कळतंय का की सोबत राहणं म्हणजे काय. बरोबर आहे. तर या हे जे म्हणजे 5 नाही, या खूप गोष्टी आहेत लग्नाच्या पूर्वीच्या विचार करायच्या, की मला झेपणार आहे का. म्हणजे असं म्हणलं जातं की अमुक तमुक ना माझा मित्र काय बाईकवरनं कुठे कुठे फिरत असतो, किंवा माझी एक मैत्रीण कंटिन्युअसली ना कार रेसिंगमध्ये स्वतःची कार घेऊन जात असते. ऐकायला ते खूप भारी वाटतंय. आणि मग जर मी मुलगा आहे आणि मला अशी मला बायको पाहिजे, झेपेल का, हे मला झेपणार आहे का. दिसायला छान छानच आहे की सगळं, त्या डेअरिंगचं कौतुकही करावं असं वाटतं, पण माझ्या आयुष्यात मला ते जमणार आहे का, काय माझा विचार आहे. म्हणजे आम्ही नेहमी त्याला असं म्हणतो, स्वची ओळख. ओके. माझ्या स्वतःची ओळख तरी मला आहे का, मी लग्नाच्या संदर्भामध्ये माझं स्वॉट ॲनालिसिस केलं आहे का, की जे इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये शिकवतात स्वॉट ॲनालिसिस, आणि ते तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही करता पण आम्ही मुलामुलींना सांगतो की लग्नाच्या संदर्भात करा स्वॉट ॲनालिसिस. तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, पण तुमचे ॲट द सेम टाईम विकनेसेस काय आहेत तुम्हाला माहिती आहेत का, की अमुक तमुक झालं तर तो माझा विकनेस आहे बरं का. मग त्या विकनेसवरती तुम्ही काम काय केलं आहे. समजा एखादी मुलगी म्हणली की माणसं तुटली तर तो माझा विकनेस आहे, माणसं का बरं तुटतील, तू लागेल असं बोलतेस म्हणून माणसं तुटतात का, मग तुला तुझ्यात काय बदल करायला पाहिजेत. म्हणजे खरं सांगायचं ना तर हे खूप सिम्पल पण आहे. बरं. पण जगणं जे आहे की नाही ते डीप रूटेड हवं आहे. ओके. आपण जे जगतो ना ते खूप वरवर जगतो. आपण डीप रूटेड श्वाससुद्धा नाही घेत, श्वाससुद्धा आपण वरवर घेतो. सो मला हे जाणवलं पाहिजे माझ्या स्वतःच्या बाबतीत, की मला माझं जगणं हे मुळातनं खोल पाहिजे. मला वरवर नाही जगायचं आहे, मला रॅशनल जगायचं आहे. माझे इरॅशनल बिलीफ कुठले आहेत बरं, ते मला काढता येतात का, मी त्याच्यावर काम केलं आहे का, माझा सेल्फ टॉक काय सांगतो मला, हे सगळं बघणं गरजेचं आहे. ओके. कारण सेल्फ टॉक हा तर इतका महत्त्वाचा भाग आहे. मी माझा सेल्फ टॉक बदलला तर माझं वर्तन बदलतं. मग माझं वर्तन मला बदलायला हवं असेल तर माझा सेल्फ टॉक मला बदलायला हवा. आणि सेल्फ टॉकची सुरुवात जी असते ती आपण ओ शिट अशा पद्धतीचं आपण जे बोलतो आपल्या स्वतःशी, ती सुरुवात असते. मग तिथनं सेल्फ टॉक लिहायला बघू काय बोलताय तुम्ही मनात.